फोडाफोडीचे राजकारण, पक्षांतर, विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या बाजूला वळवणे, निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणं बदलणे या सर्व गोष्टींची चर्चा झाली की भारतात सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अमित शहा यांचे. समर्थक त्यांना आधुनिक भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी संघटक आणि निवडणूक रणनीतिकार मानतात, तर विरोधक त्यांच्यावर फोडाफोडीच्या राजकारणाचे शिल्पकार असे असल्याचा आरोप करतात. सत्य या दोन टोकांच्या मधोमध आहे. अमित शहा यांचा राजकीय प्रवास हा साधा नव्हता. गुजरातमध्ये संघ आणि विद्यार्थी परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करणारे शहा हे 1980च्या दशकात भाजपमध्ये दाखल झाले. त्यांची आणि नरेंद्र मोदी यांची ओळख संघ परिवारात झाली. पुढे गुजरातमध्ये भाजपची संघटना मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. 1990च्या दशकात लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवडणूक मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची ओळख निवडणूक जिंकून देणारा संघटक अशी बनू लागली. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर अमित शहा यांचा प्रभाव झपाट्याने वाढला. त्यांनी गृह, कायदा, परिवहन, कारागृह अशा अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली. एका काळात त्यांच्याकडे तब्बल 12 खात्यांची जबाबदारी होती. गुजरातच्या राजकारणात ते मोदी यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र 2010 मध्ये त्यांच्या राजकीय आयुष्यात सर्वात मोठे वादळ आले. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले. त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अटक झाली आणि जमिनीच्या अटीनुसार काही काळ गुजरात बाहेर जावे लागले. विरोधकांनी त्यांचे राजकीय आयुष्य संपल्याचे भाकीत केले होते, पण भारतीय राजकारणातील हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. गुजरातमधून दूर राहण्याची वेळ आली असली तरी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. पुढे न्यायालयीन प्रक्रियेनंतर ते पुन्हा सक्रिय राजकारणात परतले. 2013 मध्ये भाजपने त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी सोपवली. त्यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी उत्तर प्रदेशात भाजप फारशी मजबूत नव्हती. अमित शहा यांनी बूथ स्तरावरील संघटना, जातीय समीकरणे, स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांच्या अपेक्षा यांचा सूक्ष्म अभ्यास केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 80 पैकी 73 जागा भाजप एनडीएच्या जोडीत गेल्या आणि शहा राष्ट्रीय राजकारणातील सर्वात प्रभावी रणनीतिकार म्हणून उदयास आले. अमित शहा यांच्या राजकीय शैलीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गरज ओळखण्याची क्षमता. ते फक्त विचारधारा पाहत नाहीत, तर एखाद्या प्रदेशातील सामाजिक, जातीय, आर्थिक आणि राजकीय वास्तव समजून घेतात. ज्या राज्यात भाजप कमकुवत आहे तिथे स्थानिक प्रभावी नेत्यांना पक्षात आणणे, छोट्या पक्षांची युती करणे, नाराज नेत्यांना संधी देणे आणि संघटनात्मक रिकाम्या जागा भरून काढणे ही त्यांची कार्यपद्धती मानली जाते. याच राजकारणामुळे अनेक राज्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, जनता दल आणि इतर पक्षातील प्रभावी नेते भाजपमध्ये दाखल झाले. समर्थकांच्या मते हे राजकीय विस्तार होते, तर विरोधकांच्या मते ही फोडाफोडीची रणनीती होती. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, आसाम, ईशान्य भारतातील अनेक घडामोडींमध्ये अमित शहा यांचे नाव चर्चेत आले. भाजपने अनेक राज्यात थेट बहुमत नसतानाही सत्तेची समीकरणे तयार केली. त्यामुळे त्यांची प्रतिमा निवडणूक जिंकवणारा आणि सत्ता स्थापन करणारा रणनीतिकार अशी बनली. 2014 मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजपने सदस्य संख्या आणि भौगोलिक विस्तार या दोन्ही बाबतीत विक्रमी वाढ केली. हरियाणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली. ईशान्य भारतात जिथे भाजपचा प्रभाव जवळजवळ नव्हता तिथेही पक्षाने मजबूत उपस्थिती निर्माण केली. पक्षाची संघटना बूथ स्तरापर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या यशाचे प्रमुख कारण मानले जाते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर अमित शहा यांची केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती झाली. ही नियुक्ती अनेकांच्या मते अपेक्षितच होती, कारण गुजरातमध्ये ते आधी गृह खाते सांभाळले होते आणि राष्ट्रीय पातळीवरही त्यांना पक्ष व्यवस्थापनात मोठे यश मिळवले होते. गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, जम्मू काश्मीर, नक्षलवाद विरोधी कारवाया, सीमा सुरक्षा आणि सहकार क्षेत्रातील धोरणांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या समर्थकांच्या मते ते निर्णयक्षम
आणि परिणामाभिमुख नेते आहेत, तर विरोधक त्यांच्या कार्यपद्धतीवर केंद्रीकरण, राजकीय दबाव आणि विरोधकांना कुमकुवत करण्याच्या आरोपांसह टीका करतात. अमित शहा यांची खरी ताकद केवळ निवडणुकीतील गणितात नाही, तर मानवी स्वभाव समजून घेण्यात आहे, असे अनेक राजकीय विश्लेषक मानतात. कोणता नेता नाराज आहे, कोणत्या प्रदेशात कोणता सामाजिक गट प्रभावी आहे, कुठे स्थानिक नेतृत्वाची कमतरता आहे, कुठे विरोधी पक्षात अंतर्गत संघर्ष आहे आणि कुठे संघटना मजबूत करण्याची गरज आहे, याचा ते बारकाईने अभ्यास करतात. त्यामुळे अनेकदा इतर पक्षांना धक्का बसण्याआधीच ते राजकीय चाल खेळायचे दिसते. म्हणूनच एकेकाळी न्यायालयीन अडचणींमुळे गुजरात बाहेर राहण्याची वेळ आलेले अमित शहा पुढे भारताचे गृहमंत्री झाले. हा प्रवास केवळ राजकीय नशिबाचा नव्हता, तर संघटन कौशल्य, निवडणूक रणनीती, नेतृत्वावरील विश्वास आणि दीर्घकालीन राजकीय नियोजन याचा परिणाम होता. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.